मी या नांदेड जिल्ह्याच्या नांदेड दक्षिण मधल्या 60,000 सेक्युलर मतदारांबद्दल मला खूप सहानुभूती आहे साहेब। या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा आपण मला उमेदवारी दिली, परंतु जे सेक्युलर लोक संविधान वाचवण्याच्या गप्पाच्या दिशाभूल गेले ते 60,000 लोकांची लई फजिती झाली। एखाद्या नववधूच्या हातावर लागलेली मेहंदी, तिच्या मेहंदीचा रंग उतरण्याआधी तिचं वर जसं गचकतो तसं या 60,000 सेक्युलर मतदारांच्या बोटाला लागलेल्या साईचं रंगही उतरलं नाही, तर 60,000 मत घेतलेला सेक्युलर म्हणणारा लबाड माणूस सटकायला लागलेला आहे, भाजपच्या आघाडीला जायला निघालेला आहे। या निमित्तानं ओळखा, भाजप जर आपला शत्रू आहे, RSS आपला शत्रू आहे, तर ते 2 नंबरचे शत्रू आहे। 1 नंबरचे शत्रू या सेक्युलर म्हणून भाजपच्या आघाडीत जाणारे दलाल आहेत। हे लबाड लोक आहेत ज्यांनी आपली फसगत केलेली आहे। म्हणून या जिल्ह्यातल्या ओबीसींना मला विचारायचं आहे, शहरभर बॅनर लागलेले आहेत। 28 तारखेला भाजप आघाडीमध्ये इथून आमदार झालेला 60,000 मतं घेतलेला माणूस भाजपच्या आघाडीमध्ये प्रवेश करणार आहे। शहरभर लागलेल्या बॅनर मधले फोटो बघा, कोणत्या ओबीसी नेत्याचा फोटो नाही, कोणत्या मुस्लिम नेत्याचा फोटो नाही, कोणत्या मागास नेत्याचा फोटो नाही। एकाच घराण्याची घराणेशाही करणारे या लोकांना ओळखलं पाहिजे। या नांदेड जिल्ह्यातल्या ओबीसींना, मुसलमानांना या मंचावरून आव्हान देतो, येणाऱ्या काळामध्ये जर या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला सुरक्षित पद्धतीनं संविधानाच्या अधिकारानं जगायचं असेल तर बाबासाहेबाच्या विचाराच्या, बाबासाहेबाच्या सर्व विचारावर चालणाऱ्या चळवळीच्या, वंचितच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाच्या मागे आल्याशिवाय आपण साबूत राहणार नाही। येणारा काळ हा बाबासाहेबाच्या विचारानं आपल्याला या सिडको हडको सहित नांदेडमधले येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहायचं नाहीये। कारण आता दुपारी एक व्यक्ती मला भेटले, म्हणले साहेब तुम्हाला बघून चांगलं वाटलं, तुम्ही विचाराचे निष्ठेवर आहात। मी बौद्ध नाही म्हणले, मी हिंदू आहे, परंतु आता बघायला म्हणले लोक लबाड लोक बदमाश निघाले, म्हणले सेक्युलर म्हणून मतदान घेणारे भाजपच्या आघाडीत चालले। मी म्हणलं हे बदमाश भाजपकडे जाणार आहेत, यांचा बाप महाबदमाश आधी गेलेला आहे, या नांदेड जिल्ह्याची फसगत केलेलं, म्हणून या बदमाशांना ओळखणं गरजेचं आहे। म्हणून आपण सगळे ताकदीनं, जशी आज या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन इतिहास घडवलेला आहे। गेल्या 11 वर्षापासून विठ्ठल गायकवाड त्यांची टीम माता रमाईची जयंतीचं आयोजन करते। कदाचित विठ्ठल भाऊ मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम पहिल्यांदा तुम्हीच घेतला होता 11 वर्षापूर्वी, आणि 11 वर्षापासून विठ्ठल भाऊ आणि पूर्ण टीम, मला शिवाभाऊला, अविनाश भाऊला, एकदा बाळासाहेबाचं पाय लागलं पाहिजे, एकदा बाळासाहेबांनी आलं पाहिजे। 11 वर्षाच्या तपश्चर्येनंतर आज आदरणीय साहेब इथं आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला साहेबांना हे आश्वासन द्यायचं आहे, ज्या पद्धतीनं आजही आम्ही सोबत आहोत, इतर समाज घटकांना घेऊन आदरणीय साहेबाच्या पाठीशी आपण सगळेजण याच ताकदीनं राहूत। या नांदेड जिल्ह्यामध्ये इथं जे लागून असलेला पार्क आहे, त्या पार्कला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे नाव दिल्याशिवाय आणि हा पार्क ठेवल्याशिवाय आपल्याला चैनीनं बसायचं नाही आहे। आंबेडकरवादी चळवळीतल्या सर्व सहकारी मित्रांना सांगतो, आता दिशाभूल होऊ देऊ नका। तुमच्या उमेदीवर, तुमच्या बळावर आपल्याला इतर समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे। तुम्ही समोर राहा, आम्ही पाठीशी राहतो, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही सोबत राहतो। एक दिलेनं लढत नांदेड जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी चळवळीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढी आपण खात्री आदरणीय साहेबाला देऊया।